नमस्कार मित्रांनो. तर आज आता आपण तिसऱ्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. थर्ड एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर थर्ड. तर काय आहे थर्ड एक्झाम्पल? तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला इथं पुस्तकामध्ये दिसेल थर्ड एक्झाम्पल. काय आहे? 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13. आपण हे गणित सॉल्व्ह करूया. काय गणित आहे? बघा, मी गणित सॉल्व्ह करतो. काय गणित आहे आपल्याला? 2x - 3y = 9 सेमिकॉलन 2x + y = 13. तो सगळ्यात पहिल्यांदा स्टेप्स काय मित्रांनो आपल्या रूलनुसार नेहमीप्रमाणे जर तुम्ही बघितलं तर नामकरण करायचंय, म्हणजे नाव टाकायचंय. सो ह्याला म्हणतो मी माझं पहिलं आणि ह्याला म्हणतो मी माझं दुसरं. ओके. सो आता आपल्या रूलनुसार बघायचं. रूल काय सांगतात आहेत? पहिल्यांदा कोएफिशियंट सेम करायचे. आता तुम्ही जर बघितलं ऑलरेडी इथं कोएफिशियंट सेम आहे, इथं पण कोएफिशियंट सेम आहे. मग ह्याला प्लसचं चिन्ह आहे, याला पण प्लसचं साईन आहे. नेहमी पुढचं साईन बघतो आपण. सेम साईन आलं तर काय करतो आपण? सबस्ट्रॅक्शन. इथं लिहायचं सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2. पहिल्या आणि सेकंड इक्वेशनला सबस्ट्रॅक्ट करूया. मग 2x - 3y = 9 आणि दुसरं इक्वेशन आहे माझं 2x + y = 30. सो माझं इक्वेशन आहे 2x - 3y = 9 आणि 2x + y = 13. मग आता काय करायचंय? आता दोघांना सबस्ट्रॅक्ट करायचं सारखं साईन आल्यामुळे, म्हणून इथं मायनसचं चिन्ह द्यायचं. मायनस आलं तर रूलनुसार आपल्या इथं साईन चेंज होतात. हे झालं मायनस, हे पण झालं मायनस. इथं काहीच नाही म्हणजे प्लस आहे, म्हणजे हे पण काय झालं? मायनस झालं. तर 2x ला 2x हा कट झाला, इथं याला 0. मायनस इथं काहीच नसतं म्हणजे 1 असतो. -1y आणि -3y. मायनस मायनस प्लस झाले म्हणजे -4y मित्रांनो. -13 आणि 9 म्हणजे -4 झाले. मायनसला मायनस कट झाला. y = मित्रांनो 4/4 म्हणजे माझा y = मित्रांनो 4 × 1 = 4 म्हणजे y ची व्हॅल्यू आली माझी 1. आता ही जर y ची व्हॅल्यू 1 आली तर ही मला कुठल्याही पहिल्या किंवा दुसऱ्या कोणत्याही इक्वेशन मध्ये आपल्याला सबस्टिट्यूट करायचे. मग मी काय करतो? इथं लिहितो. काय लिहितो बघा मित्रांनो? पुटिंग अबाव व्हॅल्यू कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करायचे मित्रांनो? इन इक्वेशन नंबर 1. मला 1 सोपं वाटतं म्हणून मी 1 इक्वेशन काय बघा मित्रांनो? 2x - 3y = 9. कशाची किंमत काढली आपण? y ची. y कुठे आहे मित्रांनो? इथे आहे. त्याच्या जागी सबस्टिट्यूट करायचंय. 2x - 3 y च्या जागी किती पुट करायचं? नाही 1. संपला विषय. = 9. सो 2x जसाच्या तसा मित्रांनो. आता बघितलं तर तुम्ही 2x जसाच्या तसा -3 1 जा 3 झाले = किती आहे मित्रांनो? 9. हे -3 आहे, इकडे गेलं तर +3 होतील. 9 + 3 आणि इकडे आलं माझं मित्रांनो 2x. जर मी नीट व्हॅल्यू बघितल्या 9 + 3 माझं उत्तर येते 12 आणि इथं येते माझं उत्तर मित्रांनो 2x. बघा, मग आता मी काय करतो? हा 2 मल्टिप्लायला इकडे आला तर माझा तो डिवाइड होईल. मीन्स x = 12/2. 2 1 जा 2, 2 6 जा 12 म्हणजे x ची व्हॅल्यू आली माझी 6 मित्रांनो. आणि जर मला हिचं सोल्युशन लिहायचं असेल मित्रांनो तर सोल्युशन काय असणार आहे मित्रांनो? सोल्युशन x, y काय सोल्युशन मित्रांनो? 6,1. अशा पद्धतीने एक्झाम्पल नंबर 3 आपलं पूर्ण झालं मित्रांनो. सो मित्रांनो, आता आपण चौथं एक्झाम्पल घेऊया. फोर्थ एक्झाम्पल काय सांगते बघा मित्रांनो. नीट जर तुम्ही स्टडी केला ह्याचा फोर्थ एक्झाम्पल मध्ये तर 5m - 3n = 19 and m - 6n = -7. सो या एक्झाम्पलला मला आता सॉल्व्ह करायचं मित्रांनो. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार? अतिशय सिंपल आहे. काही पुन्हा एकदा सेमच पद्धत. सगळ्यात फर्स्ट जी स्टेप करणार आहोत आपण मित्रांनो ती म्हणजे आपण इक्वेशनला नाव देणार आहोत. त्याला नामकरण म्हणूया. ह्याला म्हणायचं पहिलं आणि दुसरं काय माझं m - 6n = -7. याला मी म्हणतो माझं मित्रांनो सेकंड एक्झाम्पल आलं. मग आता सॉल्व्ह काय करायचं मित्रांनो? सगळ्यात पहिला रूल आहे कोइफिशियंट सारखे करायचे. आता इथं m आहे, इथं m आहे, इथं n आहे, इथं n आहे. तर मी इथं 5 आहेत तर मी इथं 5 आणू शकतो. इथं 5 आणण्यासाठी मला या अख्ख्या इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 5 करावं लागेल. लिहून टाकतो मित्रांनो. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय कितीने मल्टिप्लाय करायचं मित्रांनो? 5 ने मल्टिप्लाय करायचं. सो 5m - 5 × 6 5 × 6 30n मित्रांनो = 7 5 जा 35 -35. सो दिस वॉज माय इक्वेशन नंबर 3. मग आता कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो? हा 30 आहे, थोडीशी खाडाखोड झाली समजून घ्या. मग आता हा आणि ह्या दोन्ही इक्वेशन बघायचे. इथं पण प्लसचं चिन्ह, इथं पण प्लसचं चिन्ह. हे दोन्ही कोएफिशियंट सारखे झालेत माझे. आता सॉल्व्ह करूया. पुन्हा जर सेम साईन आले तर मला सबस्ट्रॅक्ट करायचं अकॉर्डिंग टू द रूल. मग मी काय करतो? सबस्ट्रॅक्ट करतो. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन. काय इक्वेशन आहे? फर्स्ट
अँड थर्ड. आता मित्रांनो सेकंड घ्यायची काही गरज नाही, कारण सेकंडवरच आपण चेंज करून माझं थर्ड इक्वेशन काढलेलं आहे. मग पहिलं इक्वेशन काय मित्रांनो, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आणि मायनस करायचं, सबस्ट्रॅक्टचं चिन्ह दिले, नंतर मी माझं हे 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. सो एक लाईन सोडायची मी मित्रांनो, मायनस असेल तर साईन चेंज होतात, प्लसचं होतं मायनस, मायनसचं होतं प्लस. ओके, लार्ज नंबरच्या साईन घ्यायच्यात, ह्या साईन सगळ्या घ्यायच्यात. मागच्या गणितात पण आपण ह्या सगळ्या साईन घेतल्या होत्या, सेम साईन या सगळ्या गणितात आता घ्यायच्या आहेत. 5m मधनं मायनस 5m गेले तर ह्याचं उत्तर 0 येईल मित्रांनो. मायनस 3n आणि प्लस 30n ह्याचं उत्तर मित्रांनो मायनस 27 येईल. एन येईल. कसं काय, 30 मधनं 3 गेले 27 उरतात, सॉरी प्लस 37 येईल, प्लस 27 येईल. मग आता काय करायचं, ह्याचं पण उत्तर काढायचं मित्रांनो. सो आता मित्रांनो नीट बघा, इथं प्लसचं चिन्ह आहे आणि इथं पण प्लसचं चिन्ह आहे. हे मायनसचं साईन कन्सिडर नाही करायचं, नवीन साईन कन्सिडर करायचे. तर प्लस प्लस काय होतं, 35 प्लस 19 मित्रांनो मध्ये येतं 54 प्लस मध्ये हे 27 मल्टिप्लाय इकडे आले तर डिवायडेड होतील, म्हणजे n इज इक्वल टू 54 अपॉन 27. 27 वन जा 27, 27 टू जा, n ची किंमत माझी आली मित्रांनो 2 आली. आता मी पुढचं गणित तुम्हाला विद्यार्थ्यांना होमवर्कला देतोय, कसं करायचं पुढचं गणित ते फक्त मी सांगतो. ही व्हॅल्यू पुट करायची, म्हणून मी इथं काय लिहितो मित्रांनो, पुटिंग अबाव व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर तुम्हाला जो आवडतो तो, फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये तुम्ही जो आवडेल तो टाका. मला सेकंड सोपं वाटतंय तर मी सेकंड मध्ये टाकतो. सो सेकंड इक्वेशन माझं होतं m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. सो ह्याच्यामध्ये मला n ची किंमत 2 टाकून विद्यार्थ्यांना तुम्ही इक्वेशन्स मला सॉल्व्ह करून सांगा किती येतं n ची व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं सोल्युशन लिहावं लागेल. m, n जे काही सोल्युशन असेल ते लिहिणं फार गरजेचं आहे, बिकॉज इट कॉन्ट्रीब्युटेड युअर हाफ मार्क्स असतात. याला लक्षात ठेवा, हे फार लिहिणं गरजेचं आहे. याला आपण म्हणतो सोल्युशन म्हणतो मित्रांनो. थँक्यू. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता.